नमस्ते, नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाची माहिती असणार आहे. महसूल सेवक म्हणजेच कोतवाल, महसूल विभागातील सर्वात खालचं जे पद आहे ते म्हणजे महसूल सेवक. या पदाची जाहिरात सुटणार आहे आणि जाहिरात येणार आहे. मित्रांनो, तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील, तुम्ही ते परिपत्रक आले ते पाहिलं असेल, परंतु अजूनही बऱ्याच जणांच्या खूप अडचणी आहेत, बऱ्याच जणांच्या खूप गडबड आहे, कारण ज्या तुमच्या कमेंट्स आल्यात, व्हॉट्सअपला मेसेज आले, त्याच्यावरून मला समजलंय का तुमच्या किती प्रॉब्लेम आहे. काही लोकांनी म्हणजे मला ज्यांनी लिंक पाठवलं तर काही चॅनलच्या किंवा मी त्याच्यावरती पाहिलेत, काही माहिती चुकीची पण सांगण्यात आलेली आहे कोतवाल बद्दल. लक्षात ठेवा, तसं काही नाही. कोतवाल होणं, कोतवालचं आरक्षण, कोतवालला काम, कोतवालचं कार्यालय किंवा कुठे असतो कोतवाल, हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याचबरोबर कोतवालची पात्रता, आपण पाठीमागच्या वेळेस जी बीडला कोतवालची जाहिरात आली ती जाहिरात सुद्धा पाहणार आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोतवालचा फॉर्म भरायचा आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी न चुकता 15 मिनिटं वेळ काढायचा आहे. 10 ते 15 मिनिटं वेळ काढायचा ना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि लक्षात ठेवा, कोतवालसाठी आपण आपली टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करणार आहे 15 दिवसामध्ये. कारण का, लक्षात ठेवा, लगेच कोर्स ते घेण्यात काही अर्थ नाही. याचं कारण असं आहे, कारण का कोतवालला तुमचं जे आरक्षण आहे, जागा कशा येतात, काय येतात, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांनी व्हिडिओ एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि आता आपल्याला आपल्या गावातच नोकरी मिळणार आहे. आलं लक्षामध्ये? तर गावातच नाही तर गावाच्या आसपास पण मिळणार आहे, गावापासून दूर पण मिळणार आहे. आलं लक्षामध्ये? आता आपल्या गावात नोकरीची संधी, जरी तुम्हाला तिथं टायटल दिसत असेल तरी गावातच नोकरीची संधी असं नाही, तर गावाच्या आसपास, गावाच्या बाजूला 10, 15, 20, 25, 30 किलोमीटर बाजूला सुद्धा संधी मिळते. गावातच नोकरी मिळेल असं काही नाही. उमेदवार हा गावातला रहिवासी असावा इथपर्यंत खरं आहे. तुम्ही सगळ्यांनी म्हटले का उमेदवार हा गावातला रहिवासी असावा, सॉरी, तो त्याच गावात होऊ शकतो असं पण काय नाही. ते नियम सगळे बदललेले आहेत. ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जर नवीन जॉईन झाला असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. आणि 15 दिवसानंतर आपली स्पेशल 2912 जागांसाठी एकदम डिस्ट्रिक्ट वाईज, आलं लक्षामध्ये, महसूल सेवकची ऑनलाईन मॉक टेस्ट म्हणजे टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. काही आवश्यकता नाही, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सगळा सिलेबस तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, चालते. चौथी पासांना सुवर्ण संधी, 10वी पासच आहे जनरल सगळे, मात्र ऑफिशियली ते चौथी पासच या ठिकाणी आहे. आता मित्रांनो, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, पात्रता काय असणार आहे, लेखी परीक्षेचं स्वरूप काय, तुमची निवड यादी कशी लागणार आहे, तुमचं सिलेक्शन कोण करणार आहे, तुम्हाला नोकरी कोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे, तुम्हाला वेतन किती नव्हे तर मानधन किती असणार आहे, ते वेळेत भेटणार आहे का, तुमचं कामाचं स्वरूप काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे. आणि तुम्हाला माहिती, द नेम ऑफ रियालिटी हार्दे सर, जी माहिती असती ती माहिती प्रॉपर फील्ड वर्क वरती माहिती असते. जे जे उमेदवार कोतवाल झालेले आहेत आपल्या मागच्या वेळेचे किंवा मागच्या बॅचचे, त्या उमेदवारांची सगळ्यांची चर्चा करून माहिती काढून तुम्हाला आज या ठिकाणी माहिती सांगतोय. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची 2912 रिक्त असणाऱ्या जागांची जाहिरात येत्या 3 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस होणार आहे. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत तुम्ही जॉईन पण असणार आहे कोतवाल म्हणून. चौथी पास असाल आपण, हो, चौथी पास, 7वी पास, 8वी पास, 10वी पास, आणि गावात जर फिरत असाल, फिरत म्हणजे काम करत, बोंबलत नाही, काम करत फिरत असं मला म्हणायचंय. तुम्ही गावातच राहताय, गावातच तुमचा व्यवसाय आहे, गावातच शेती करताय, शिक्षण चांगलं आहे, मात्र गावाकडेच राहतात, तर तुमच्यासाठी खूप छान संधी आहे. आणि लक्षात ठेवा, बरेच जण सांगतात त्याला दौंडी बिवंडी पिटवायचे दिवस आहेत का आता. आता काळ कोणतं, ते पूर्वीच्या काळात होतं, आलं रे भो पीक विमा, आले रे भो, असं होतं. आता नाही, ते लक्षात ठेवा, दौंडी बिवंडी नाही. लईच इमर्जन्सी असेल तर गावाचा जो स्पीकर असतो, माईक असतो, त्या माईक मध्ये ती सूचना द्यायची असती. मात्र आता जनरली व्हॉट्सअपचे ग्रुप झाले, गावोगावी व्हॉट्सअप आहेत, गावचे ग्रुप आहेत, सगळीकडे काही मीडिया आहे, सोशल मीडिया आहे. त्यामुळे आता ते पूर्वीसारखे असे काही कामं करावं लागत नाही. लक्षात ठेवा, आता काय कामं करावं लागतात हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी शासनाने जो काही परिपत्रक दिले ते पत्रक आपण आधी पाहूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला बीडची जाहिरात पण दाखवणार आहे. त्याच्यात तुम्हाला सगळं करणार आहे. अभ्यासक्रमातला विषय कोणता हे सुद्धा समजणार आहे. कोणता कोणता विषय अभ्यासक्रमात आपला आहे ते सुद्धा कळणार आहे. चला तर मग पहिल्यांदा आपण परिपत्रक पाहू, नंतर जाहिरात पाहू, अभ्यासक्रम पाहू, अभ्यासक्रमात कोणते विषय इन्क्लूड आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महसूल वन विभाग, 19 ऑगस्ट, लक्षामध्ये आजचं पत्रक आहे. मित्रांनो, पत्रकात सांगितलेले महसूल सेवक कोतवाल पदभरती सन 2026 बाबत एकदम व्यवस्थित आहे. बाकीचं जाऊ द्या, संदर्भ वगैरे काय नाही विषय त्याचा.
हा, त्यांनी काय सांगितले, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31/5/2026 रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस एक विशेष बाब म्हणून मान्यता भेटते ना, त्यावेळेस त्या ठिकाणी फायनली ती जाहिरात येतच असते आणि फायनली त्या जागा भरायच्याच असतात. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे तहसीलदार, लक्षामध्ये प्रांत तहसीलदार, लक्षामध्ये, कारण ही जी भरती प्रक्रिया असती तहसीलदाराच्या अंतर्गत होती कोतवाल भरती प्रक्रिया. ओके. अध्यक्षतेखाली निवड समिती मार्फत, जिल्हा निवड समिती मार्फत नव्हे तर ती निवड समिती ते तहसीलदारांच्या लेवलला ते एक समिती नेमतात. महसूल सेवक संवर्गातील उक्त 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्ह्याने रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच वरील प्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींनी काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणे कोतवालांची पदे भरले जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. सदरची पदभरती प्रक्रिया 30/11 म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे मित्रांनो, आता चालू ऑगस्ट म्हणजे संपत आला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिन्यामध्ये तुमची भरती प्रक्रिया पूर्ण पार पाडायची आहे. एकदम व्यवस्थित आहे. आणि मित्रांनो, अख्ख्या 36 जिल्हे, मुंबई शहर सोडतात सगळ्या जिल्ह्यांच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहे. त्यामुळं हे फार महत्वाचं असणार आहे. तुम्ही पाहू शकता, एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 283 जागा आहेत, जालन्यामध्ये 47, 64 असे करत करत मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांनी प्रशासकीय विभाग वाईज पण जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. नाशिकला 149 जागा, अहिल्यानगरला 101 जागा आहेत. अशा टोटल 2912 जागा रिक्त आहे. आपल्या आपल्या जिल्ह्यांच्या जागा पाहून घ्या. खाली टेलिग्रामची लिंक दिली, तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावरती पण मी जाहिरात टाकलेली आहे, तिथे तुम्हाला सगळ्या जागा पाहायला भेटतील. मित्रांनो, हे कळलंय आता, हे लक्षात आले तुमच्या 2912 या ठिकाणी जागा रिक्त आहे. आणि या जागांची जाहिरात कधीपर्यंत सांगितली त्यांनी, 30 नोव्हेंबर 2026 ती जागा भरल्याच पाहिजे असं त्यांनी सांगितलं, विशेष संधी म्हणून. लक्षामध्ये. आता राहिला प्रश्न, इथपर्यंत कळलंय, म्हणजे ही जाहिरात येणार इथपर्यंत कळलंय. आता राहिला प्रश्न त्याची पात्रता, त्यांचे विषय कोणते काय वगैरे ते पाहूया. मित्रांनो, जिल्हा निवड समिती तहसीलदार आष्टे यांचं जे 2023 ला भरती झाली होती ती क्वेश्चन पेपर पण दाखवणार मी तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कोतवालाची भरती झाली होती 10 ते 12 17/5/2023 नुसार राज्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80% मर्यादित पदे भरण्याचे एक विशेष बाब म्हणून. त्याचबरोबर बीडची जाहिरात होती. आपल्याला मेन महत्वाचं ते नाही, आपल्याला महत्वाचं काय बघा. आता त्यांनी काय सांगितले, कोतवालांचे रिक्त पदांचे आरक्षण मानसिक एकत्रित मानधन रुपये 15,000. लक्षामध्ये. मित्रांनो, ते काही 21-22च्या काय याच्यानुसार ते झालेले. आता 23,000 रुपये, 15,000 रुपये तुम्हाला मानधन आहे. बाकीचं नाही सांगत मी काही, फक्त मानधन सांगतो का 15,000 रुपये आहे. जॉब पुढे काय ते सगळं सांगणार, नीट पहा. बरेच माहित्या चुकीच्या पसरवल्या जातात मित्रांनो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा पद्धतीने ह्या जागा सुटल्यात. आता ह्या ज्या जागा आहे ना भावांनो, ह्या टोटल जागा कुठल्या माहिती का, आष्टी तालुक्याच्या आहेत. ह्या जागा काय तुमच्या गावावाईज नाही आलेल्या, तालुक्या वाईज जागा येतात त्या. पूर्वीच्या काळात तुम्हाला गावावाईज, पूर्वीचं असं होतं का गावातलाच उमेदवार लागत होता गावात. आता तसं नाही राहिलं. आता तुम्ही पूर्ण तालुक्यात कुठेही फॉर्म भरू शकता, असं राहीलच नाही. तुम्ही फॉर्मच भरायचे फक्त. सपोज माझा पारनेर तालुका, पारनेरचे फॉर्म येणार आहेत. पारनेरचे फॉर्म आले की मी अप्लाय करणार आहे. मी अप्लाय केल्यानंतर माझी परीक्षा होणार आहे आणि मग मी पास होणार आहे. आणि मग मी पास झाल्यानंतर तहसीलदार ठरवणार की यांना कुठं टाकायचं कोतवाल म्हणून. मी काय काय सांगतो कळलं ना. मग तहसीलदार ठरवणार की यांना कोतवाल म्हणून कुठं टाकायचं. परंतु त्याच्यात विषय असा आहे, शक्यतो आपली जी सजा आणि कोतवाल काय गाव, प्रत्येक गावात एक कोतवाल नाही टाकत. एका गावात 3 कोतवाल सांगितले त्यांनी, कोणीतरी एका व्हिडिओत सांगितलं, एका गावात जास्तीत जास्त 3 कोतवाल असतात. लोक ऐका, कोतवाल हे महसूलचा कर्मचारी, याचं काम कुठं असतं, सजामध्ये असतं, बरोबर ना. सजामध्ये याचं काम असतं. मग ज्या ठिकाणी सजा आहे त्या ठिकाणी कोतवाल असतात, गावावाईज कोतवाल, पण त्यांना गावात जावं लागतं. आता बघा, आज माझा एक विद्यार्थी कोतवाल बीडला याच जाहिरातीमध्ये झालेला आहे. मी त्याला फोन केला, तो कुठं होता, पीक विमा पाहण्याचं काहीतरी काम करायला गेले होते साहेबांसोबत. म्हणजे त्यांना ही पण कामं करावं लागतात. कोणतेही कामं करावं लागतात कोतवालाला, सांगतील ती कामं करावं लागतात. कधी कधी कोतवाल शिपायाचे, लिपिकचे असे सुद्धा कामं त्यांना करायला भाग पाडलं जातं. भरपूर काम असतं कोतवालाला, काम भरपूर असतं. लक्षामध्ये. एका कोणत्या तरी व्हिडिओ सांगण्यात आलं, कोणी मी आता त्याने मित्रांनी टाकला, कामच नसतं, भरपूर काम असतं कोतवाला, लक्षात ठेवा. आणि पूर्ण वेळ काम असतं. तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा लोगो असतो, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र शासन महसूल विभाग, पदनाम महसूल सेवक असं आयडेंटिकल असतं. एकदा तुम्ही कोतवाल झाले म्हणजे झाले. पूर्वीच्या काळात कसं असायचं, एखादा कोणत्याही समाजाचा उमेदवार घ्यायचे आणि ते तात्पुरतं तहसीलदार तलाठ्याच्या हाताखाली काम करायचे, झालं तो कोतवाल. आता तसं नाही. आता लिगली कोतवाल होता तुम्ही, तुम्हाला शासनाकडून मानधन भेटते, तुम्हाला लिगली ड्युटी असते, तुम्हाला नोकरी असती, तुमच्यावर जबाबदारी असती. हे पाहिलं. आता सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचंय, किमान उमेदवार 4थी पास असावा.
आलं लक्षामध्ये? किती जागा होत्या त्या? 15, 16 आणि 9 अशा जागा होत्या त्या टोटल. आलं लक्षामध्ये? 9 6 सॉरी 15 जागा होत्या. ओके. आता मला एक सांगा, उमेदवार 4थी उत्तीर्ण असो, त्याला मराठी लिहिता वाचता यावा, तुमचं वय वर्ष 18 वर्ष असावं, जास्तीत जास्त 40. 40च्या पुढे जर वय झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. विथ आरक्षण वगैरे असेल तर ठीक आहे. आलं लक्षामध्ये? हा, मग आता मला सांगा, कोतवाल हे पद वर्ग 4 संवर्गात मोडत नाही. म्हणजे कोतवाल हे शिपाई सुद्धा पद नाही, चतुर्थ श्रेणीत सुद्धा मोडत नाही, म्हणून तर ते मानधन आहे. आलं लक्षामध्ये? सदरील पद हे अवर्गीकृत असल्यामुळे अपंग, प्रकल्प, भूकंपग्रस्त, अंशकालीन खेळाडू, माजी सैनिक इत्यादी मध्ये देण्यात आलेले वयोमर्यादित व आरक्षण कोतवालवर लागू असणार नाही. आता लक्षात ठेवा, आता काही वेळापूर्वी एक कोणाच तरी व्हिडिओ पाहिला मी, त्याच्यात त्या सरांनी डायरेक्ट सांगितलं होतं का कोतवालाला 18 ते 40 वय, आणि मग जर कॅटेगरी वाईज असतील तर त्यांना मग पुढे वय असेल 43. नाही, कोतवालाला 40च वय. कोणत्याही कॅटेगरीचा असू दे, त्याला वय वर्ष हे 40च आहे. तुमची कॅटेगरी असो, काही असो, मागासवर्गीय वगैरे, त्यांना पुढे वय वाढत नाही. कारण का हे पद जे आहे हे वर्ग 4च्या संवर्गामध्ये शासकीय पद म्हणून मोडत नाही, म्हणून ते वय वर्ष तुम्हाला 40च आहे. लक्षामध्ये? त्याच्यानंतर पुढे मित्रांनो, आता यांनी काय सांगितले, उमेदवार हा आष्टी तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लक्षात? तसेच अर्जासोबत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आष्टी तालुक्याचा रहिवासी असणे, त्या गावचा रहिवासी नको येतो. मी सांगतो काय, म्हणजे सपोज तुमचं आष्टी तालुक्यात 40 गाव आहे, तर तो 40 गावात कुठेही फॉर्म अप्लाय होऊ शकतो त्याचा. पहिली गोष्ट, तुम्हाला गाव चॉईस करायचा विषयच नाही ठेवला त्यांनी. आता डायरेक्ट तहसीलदाराच्या अंतर्गत तालुका स्तरावरती परीक्षा होती. लक्षामध्ये? त्या ठिकाणी परीक्षा झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं, तुमचा आष्टी तालुका, मग त्या आष्टी तालुक्यात तुम्हाला कुठेही टाकू शकतं. आता तिथं असे आज एक विद्यार्थी माझे ज्यांना गावापासून 40 किलोमीटर लांब टाकलेले, 30 किलोमीटर लांब टाकलेले. समजते का मी काय बोलतोय? त्याच्यामुळे माहिती थोडी समजून घेत चाला. तुम्हाला माहिती, हार्दे सरांची माहिती म्हणजे प्रॉपरली डायरेक्ट ग्राउंड लेवलची माहिती असते आपली. आपण असं उगाच काहीतरी मनाने फेकत नाही, काहीतरी आलं जाहीर ते वाचन फेकलं. म्हणून माझा व्हिडिओ उशीर आला. एवढा उशीर झाला, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अजूनही पहा, अजून बरीच माहिती तुम्हाला द्यायची. त्यानंतर या जाहिराती अन्वय करताना भरती संपूर्ण तालुका हा एक घटक गृहीत धरून करण्यात येत आहे. कळलं आता? संपूर्ण तालुका हा एक घटक गृहीत धरला जातो. म्हणजे त्या पूर्ण घटकात पुढे काय सांगितले, घटक गृहीत धरून करण्यात येत आहे. ओके. निवड होणाऱ्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांचा कोणताही विचार न करता तालुका अंतर्गत रिक्त असलेल्या कोणत्याही ठिकाणी पदस्थापना देण्यात येईल व तालुका अंतर्गत बदलीस पात्र राहते. तालुका अंतर्गत बदलीस तुम्ही पात्र राहता, मात्र त्याकरता उमेदवारांचे ₹100चे स्टॅम्प पेपर व बंधपत्र देणे आवश्यक आहे. कळलं का आता? एक तालुका एक घटक आहे. असं नाही मी वडगावचा आहे, मी 40 गावचा आहे, मग माझा याच्यातला, असं नाही. त्या ठिकाणी तुम्हाला कुठेही नोकरी करावी लागते, त्या तालुक्यात कोणत्याही ठिकाणी टाकलं जातं. त्यानंतर कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळणार नाही. सेवानिवृत्तीचे लाभ तुम्हाला नंतर नाहीत. त्याच्यानंतर तुम्हाला पेन्शन सोडाच, पण सेवानिवृत्तीनंतर कोणताही लाभ नाही. त्यानंतर आता त्यांनी महसूल विभागाने गड्ड हे पदच काढून टाकले. त्याच्यामुळे गड्डचं पद तुम्हाला, गड्ड मध्ये शिपाई होणं, पूर्वीच्या काळात तरी तुम्ही शिपाईपर्यंत जाऊ शकत होते प्रमोशन. आता कोणीतरी व्हिडिओ सांगितलं का पुढे प्रमोशन, अजिबात प्रमोशन वगैरे काहीच नाही कोतवाला. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचं प्रमोशन कोतवालचं होणार नाही, कारण का त्यांनी गड्डचं पद काढून, त्यांनी त्या संदर्भात आंदोलन पण केली होती मुंबईला आझाद मैदानावर. त्यावेळेस आमचं पोलीस भरतीचं आंदोलन होतं, मी स्वतः त्या ठिकाणी होतो. आता ते काहीच करत नाही, कारण त्यांनी डायरेक्ट ते गट चतुर्थ श्रेणीचं पदच काढून टाकले. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे ते जाऊ दे, ते प्रमाणपत्र सगळ्यांना ठीक आहे, अनुसूचित जाती जमात, नॉन क्रिमिनल वगैरे वगैरे लागू नाही. ओके. हा, आता सगळ्यात महत्वाचं, परीक्षा शुल्क 400 आणि 500. का 400 आणि 500? परीक्षा ऑफलाईन होते, पेपर होतो पोलीस भरती सारखा कागदावरती. परीक्षा हा 50 क्वेश्चन असतात, ते सगळं सांगतो. पुढे बघा, लेखी परीक्षा होणार आहे तुमची, ते त्यांनी आता लक्ष द्या. लेखी परीक्षेचे विषय पहा. दादा या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षेचे विषय, बाबा ही माहिती म्हणजे इथं काही विषय नाही राहणार, परफेक्ट माहिती असते. मग चॅनलला फॉलो करून घ्या. इथं माहितीचा विषय काहीतरी गडबड करायची, जाहिरात आले लगेच टाकायची, फॉलो बिलो वाढवायचा, असला विषय नसतो. लेखी परीक्षेत तुम्हाला सामान्याने अंकगणित आहे, मराठी भाषा आहे आणि जिल्ह्याची भौगोलिक माहिती म्हणजे भूगोलिक. आता लक्षात ठेवा, 50 क्वेश्चन आहेत. काहींनी व्हिडिओमध्ये सांगितले 100 मार्काची परीक्षा होणार आहे आणि 100 प्रश्न असणार. नो नो नो, 50 क्वेश्चन असणार आहे. एक क्वेश्चन 2 मार्काला आहे, अशी 100 मार्काची परीक्षा तुमची होणार आहे. लक्षात ठेवा. आणि सामान्यान, अंकगणित आणि मराठी हे मापात राहणार आहे. भौगोलिक माहिती म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहात, लक्षात, ज्या जिल्ह्याचे आहात, ज्या तालुका घटकाला फॉर्म आहे तिथली भौगोलिक माहिती, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात, समज नगर जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरलाय, त्यातल्याच महत्वाच्या काही गोष्टी असतील, घटना असतील, सरोवरे असतील, नद्या, नाले, वारे, काय असेल ते बेसिक माहिती त्या ठिकाणी विचारतात. कळलं? ओके. हे असणार आहे. आणि आपण याच सिलेबस नुसार तुम्हाला प्रॉपर टेस्ट सिरीज सुरू करणार आहे, का ज्या टेस्ट सिरीज मध्ये जे 36 जिल्हे सगळ्यांचा समावेश आपण करणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेला
भौगोलिक माहिती म्हणजे भूगोलाला जास्त महत्व त्या ठिकाणी असणार आहे. ओके. लेखी परीक्षेत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना मूळ कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करतील. काहीच नाही, फक्त पेपर द्यायचा आणि डायरेक्ट फायनल कट ऑफ लागतो आणि तुमच्या डॉक्युमेंट वरती होतं. ओके. झालं, आलं लक्षामध्ये. म्हणजे समजलं का आता मला तुम्हाला काय सांगायचं, त्यांनी काय काय सांगितलं होतं. म्हणजे जो मेन घटक आहे काय सगळं शेड्यूल येतं त्यांचं, डायरेक्ट पूर्णपणे अख्खं शेड्यूल येतं. ओके. समजलं. त्याच्यामुळे लक्षात घ्या बाबांनो, तुम्हाला आपल्याच गावातला उमेदवार, गावातच नोकरी असलं काही नाही. मी जरी टायटल दिलं असेल का, मी का दिलं का तुम्हाला गैरसमज नको म्हणून ते तसं दिलं. पण मी त्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे बदलून सांगितलेली आहे. आता कळलं तुम्हाला कशा पद्धतीनं कोतवाल पदाची ही भरती प्रक्रिया आहे वगैरे. आता मी बाकीची जी काही माहिती आहे, बाकीची माहिती मी तुम्हाला बाकीची जेवढी काही माहिती आहे ती सगळी माहिती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये थोडी थोडी करून देईन. आलं लक्षात. आता थोडी दिली, नंतर पण थोडक्यात तुम्हाला माहिती मिळेल ठिकाणी नक्की देईल. आलं लक्षामध्ये. अशीच नवनवीन माहिती, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नंबर आहे, त्या नंबरवर जाऊन पण तुम्ही लाईक आपलं तो हे करा. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आता अजून एक सांगतो, बरेच विद्यार्थी वनरक्षक वगैरे याची तयारी करतात. आलं लक्षामध्ये. ते ठीक आहे, ते नंतरच्या व्हिडिओत सांगतो मी तुम्हाला. मात्र एक लक्षात ठेवा, याची मॉक टेस्ट जी होणार आहे, मॉक टेस्ट, ती मॉक टेस्ट पण आपण या ठिकाणी आयोजित करणार आहे. एकदम दर्जेदार क्वालिटी प्रश्नपत्रिकेवर आधारित. आता पेपर पण आपण पाहिलेले आहेत, काही काही ठिकाणचे प्रश्न पण आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ओके. चालतंय मित्रांनो, थांबू, पण भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराज.